नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण खुसखुशीत आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत। आणि ही वडी बनवताना यामध्ये बेसनचा अजिबात वापर नाही करणार। तर या कोथिंबीर वडीमध्ये घालण्यासाठी एक छोटंसं वाटण आपण तयार करतोय। इथे आहे लसूण पाकळ्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, ओवा अर्धा चमचा आणि चमचाभर जिरं। आता याचं एकत्र वाटण तयार करून घ्यायचं, ओबडी पेस्ट तयार करून घ्यायची। चला तर मग हे आपलं वाटण बनवून तयार आहे आणि खूप सुंदर चव येते या कोथिंबीर वडीला। कोथिंबीर वडीसाठी अगदी सोप्या पद्धतीने कोथिंबीर कशी निवडायची, कशी चिरायची ते आपण बघूयात आणि स्वच्छ कशी करायची। कोथिंबीरची गड्डी आहे ना, आतमध्ये हलकीशी ओपन करून चेक करायचं। यात जर काही खराब कोथिंबीर वगैरे असेल किंवा काही गवताची पानं असतात कधी कधी, ती काढून घ्यायची। आता ही कोथिंबीर एक एक घ्यायची आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची। यात काही माती असेल ती सगळी काढून घ्यायची। आता ही स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एक चाळणी घ्यायची, त्याखाली एक बाउल ठेवून व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं यातलं पाणी निथळून घेऊया। आता कोथिंबीर छान निथळली की ही अशीच्या अशी घ्यायची, फोल्ड करून घ्यायची जितकी शक्य असेल तितकी आणि बारीक चिरून घ्यायची। रोजची जी वापरातली कोथिंबीर असते त्याची पानं व्यवस्थित निवडून, कोवळी देठं घेऊन निवडून मी ठेवते, पण जेव्हा कोथिंबीर वडी करायची असते तेव्हा हा शॉर्टकट मी वापरते। पुन्हा एकदा हलकीशी चॉप करून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल ही छान आहे ना, अशी पटकन बारीक होते, जास्त कुटाणा न करता। आणि या कोथिंबीरच्या काड्या आहेत ना, त्याही वाया नाही जात, कारण त्यामध्येही पौष्टिक मूल्य, पौष्टिक घटक असतात। कोथिंबीर छान चिरून झाली, 2 जुड्या कोथिंबीर घेतलेली आहे। आता इथे बेसनच्या पिठाऐवजी मी इथे वापरते भाजणी, थालीपीठाची जी भाजणी असते तीच भाजणी, किंवा चकली बनवण्यासाठी जी भाजणी उरते ती वापरली तरी चालेल। भाजणी नसेल तर काय घालायचं, बेसन आणि त्याचसोबत थोडं तांदळाचं पीठ किंवा मग ज्वारीचं पीठ, बेसन, तांदळाचं पीठ हे कॉम्बिनेशन जरी वापरलं तरी वडी अतिशय खुसखुशीत बनते। आता ह्या जो ठेचा करून घेतला, हा पूर्ण ठेचा घालायचा, धणेपूड, हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ। मीठ खूप नाही घालायचं, कोथिंबीर जरी खूप दिसली तरी, कारण पिठाचं प्रमाण त्या मानाने खूप कमी आहे। भाजणी आहे त्यामुळे कोथिंबीरमधलं मॉइश्चर आहे ना, ते पटकन ट्रॅप करते आणि खूप जास्त पीठ त्यामध्ये सोक नाही होत। आता हे सगळं एकजीव करायचं आणि छान याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा। छान याचा घट्टसर गोळा व्हायला सुरुवात होते, त्यामुळे मी इथे पाणी अजिबात वापरत नाही। थेंबर जरी पाणी यामध्ये गेलं ना तर हे पीठ म्हणजे खूप सैल होतं आणि मग पीठ खूप यामध्ये वापरावं लागतं, त्यामुळे पाणी अगदी नाहीच वापरायचं। ज्यातलं कोथिंबीरमध्ये जितकं पाणी आहे तितक्या पाण्यात हे छान मळून होतं। छान असं एकजीव किंवा एकसंध गोळा झालेला आहे। आता यातून लहान पोर्शन तयार करून घ्यायचं आणि याची आहे ना अशी वळकुटी करून घ्यायची। तुम्हाला जाड हवा जाड ठेवा, बारीक हवा असेल तर बारीक ठेवा, असा एक ब्लॉक तयार करून घ्या। आता हे छान लॉक्स बनवून तयार आहे, मस्त दिसतंय। आता यावर आहे ना थोडंसं वरनं हे तीळ घालते आणि हे रोल करून घेते। आतमध्ये आहेच पण जरा वरच्या बाजूने पण तीळ आहे ना, हे दिसायला सुरेख दिसतं। आहा, काय सुंदर दिसतात, तुम्ही बघू शकाल। आता एक प्लेट घ्यायची, यामध्ये
थोडं तेल घालून तेलाने ग्रीस करायचे, म्हणजे हे ना चिकटत नाही या प्लेटला. हे लॉक्स यावर ठेवून घ्यायचे. आता इथे स्टीमर मी घेतलेला आहे, कुकर घेतला तरी चालेल, वर डिशमध्ये नाही आहेत. आता ही प्लेट आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं व्यवस्थित आतपर्यंत शिजेपर्यंत स्टीम करून घ्यायची. कोथिंबीर वडी छानपैकी वाफवून घेतली. आहा, क्या बात आहे. काय करायचं, सुरी घ्यायची आणि यामध्ये इन्सर्ट करून बघायची. ही छान क्लीन आणि नीट आली, याचा अर्थ आपली ही कोथिंबीर वडी मस्तपैकी शिजलेली आहे. आता हे बाहेर काढायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायची. गडबड करायची नाही, याच्या वड्या करायच्या. वडी छानपैकी थंड झालेली आहे. आता याचे काप काढून घेऊयात. इथे तेल गरम केलेलं आहे. ही वडी शॅलो फ्राय करूनही छान लागते, पण शॅलो फ्रायपेक्षा ना कच्ची खूप छान लागते. मला ही कच्ची खायला जास्त मजा येते तळून बिळून खाण्यापेक्षा. सो मी हलकीशी तुमच्यासाठी फ्राय करते. खालच्या बाजूने वडी छान तळली गेली की हे उलटवून दुसरी बाजू होईल छान खरपूस तळून घेऊ. काढूयात. पूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवर काढूयात. आता याच पद्धतीने सगळ्या वड्या मी मस्तपैकी तळून घेणार आहे. कोथिंबिरीची वडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कोथिंबिरीच्या जुड्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पांढरे तीळ, थालीपीठाची भाजणी, तळण्यासाठी तेल आणि चवीनुसार मीठ. लसूण, हिरव्या मिरच्या, ओवा आणि जिरं वाटून घ्यायचं. आता कोथिंबीर स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेत बारीक चिरायची. चिरलेल्या कोथिंबीरीत थालीपीठ भाजणी, तयार केलेला ठेचा, धणेपूड, हळद, तिखट, मीठ आणि तीळ घालून पाणी न वापरता हे मिश्रण मळून ह्याचा घट्टसर गोळा तयार करायचा. या गोळ्याचे असे रोल करून त्यावर तीळ लावायचे. आता तेलाने ग्रीस केलेल्या ताटात हे रोल मध्यम आचेवर वाफवून घ्यायचे. रोल थंड झाल्यावर त्याचे काप करायचे आणि हे काप तेलात तळायचे. झाली आपली कोथिंबीर वडी तयार. बऱ्याच जणांना भाज्या बनवण्यासाठी पटकन हाताखाली मसाला असेल ना, वाटण तयार असेल तर खूप बरं आणि सोयीचं पडतं. तर आज आपण असंच महिनाभर टिकणारं वाटण कसं बनवायचं ते बघतोय. सगळं अचूक प्रमाणामध्ये बघतोय. तर इथे 1 कप सुकं किसलेलं खोबरं मी घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी हे खोबरं आहे ना छान भाजून घेऊयात. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजूयात. खोबरं छान असं तांबूस रंगावर भाजून झालं की हे आता काढूयात एका सेपरेट डिशमध्ये. तर याच पॅनमध्ये चमचाभर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात 1/2 किलो कांदा स्लाइस करून घेतलेला आहे. म्हणजे 1/2 किलोला थोडा जास्त घेतलेला आहे कांदा, म्हणजे वजनाला हा पूर्ण 250 ग्रॅम आहे. यामध्ये 10 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकायचे आणि हा सोनेरी रंगावर व्यवस्थित परतून घ्यायचा. आणि इथे तुम्ही बघू शकाल कांदा मस्त असा सोनेरी रंगावर मी परतून घेतलेला आहे. गॅस आता बंद करायचा आणि आता या स्टेजला काय करायचं, या स्टेजला यामध्ये घालायचा आहे मसाला. संडे मसाला वापरते आणि बॅडगी मिरची घालते. आणि आता हे जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं हे यामध्ये घालायचं आहे. आणि मसाला आहे ना, मसाला वाटून झाला त्याला एक संधपणा आला पाहिजे, म्हणजे रस्सा करतो तर्री करतो त्यासाठी म्हणून इथे मी 1/2 कप फक्त डाळवं घातलेलं आहे. चिवड्याची डाळ असंही त्याला म्हणतात. आता हे सगळं एकजीव करूयात.
आणि आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. आता हे जे कांदा खोबरं आपण परतून घेतलं होतं हे थंड झालेलं आहे. हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये शिफ्ट करायचं. आता यामध्ये हे वाटण करताना आपल्याला टिकवायचं आहे महिनाभर, त्यामुळे मॉइश्चर अजिबात मी वापरणार नाही आहे. पाण्याचा अजिबात वापर न करता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. सो हे ना तुम्ही बघू शकाल छान असं मी वाटून घेतलेलं आहे. असं गोळीबंद वाटण हे तयार झालं पाहिजे. यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नको. आता हे काढूयात एका प्लेटमध्ये. आणि आता याच पद्धतीने हे सगळं वाटण मी तयार करून घेते. रस्सा भाजीचं वाटण करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप किसलेलं सुकं खोबरं, 1 चमचा तेल, 250 ग्रॅम कांदा, 10 लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, 2 मोठे चमचे संडे मसाला, 2 मोठे चमचे लाल तिखट, पाव कप डाळवं, सुकं खोबरं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं. आता गरम तेलात कांदा, लसूण, आलं घालायचं आणि सोनेरी रंगावर परतायचं. आता यात संडे मसाला, तिखट आणि खोबरं आणि डाळवं यात परतायचं. हे मिश्रण थंड करत वाटून घ्यायचं. झालं आपलं रस्सा भाजीचं वाटण तयार. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असा तरी एक पदार्थ असतो की तो फक्त त्यांची आजीच बनवायची, काकूच बनवायची किंवा आईच बनवायची आणि तो पदार्थ कोणालाच माहीत नाही. सो असे पदार्थ आपण इथे आपल्या गेस्टना बोलून त्यांच्याकडून शिकून घेतो, जेणेकरून त्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. सो आज काय बनवतोय काकू आपण? टोमॅटोचं सार. सुरुवात कशी करूयात? आता आपल्याला हे सगळे पदार्थ कुकरला लावून उकडून घ्यायचे. अच्छा. आणि मग त्यात टोमॅटोचं सालं काढून टाकायचे आणि सगळं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. अच्छा, चालेल. सो सुरुवातीला काय करूयात? सुरुवातीला आपण एक एक पदार्थ यात घालूया. सो आता बीट घातलेलं आहे, आलं, ओल्या नारळाचा चव आणि गाजर. लसणाच्या 2 पाकळ्या घालूयात आणि मिरची सुद्धा ज्याला त्याच्या आवडीप्रमाणे घालायची, नाहीतर ते जास्त तिखट झालं तर वापरलं जाणार नाही. नाहीतर 2 चमचे पाणी खाली फक्त, कारण टोमॅटोच्या रसात ते होतं. अच्छा. तरी सुद्धा एक सेफ्टी पॉईंटसाठी आपण ते करूया. आणि आता एक फक्त मध्यम आकार. मध्यम आकार मध्यम ह्याची शिट्टी घ्यायची फक्त एक. सो इथे टोमॅटो आपले छान शिजून झालेत. आता आपण त्याची सालं काढूया आणि मग मिक्सरमधनं काढून गाळून फोडणी घातली की तयार. म्हणजे हे शिजल्यावर आम्ही कुकरमधून काढून घेतलं सगळं आणि थंड करून घेतलं, म्हणजे साल काढायला सोपं पडतं. आता सालं सगळे काढून झाली. आता आपण मिक्सरला हे मिक्सरमध्ये सगळं घालून घेऊयात. बीटामुळे त्याला ना खूप बीटामुळे पौष्टिक पण होतं. टोमॅटो आंबट असतो तर बीटामध्ये नैसर्गिक गोडवा असतो, त्याच्यामुळे गाजरात पण तसंच असतं. थोडं पाणी घालू. हो, नंतर आपल्याला बरंच पाणी घालायचं आहे. मिक्सरमध्ये छान याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता खमंग फोडणी करायची आणि त्याच्यावर ते गाळून ओतायचं. आणि फोडणी तेलाची नाहीये तर तुपाची. जिरं मस्त फुललेलं आहे तुपामध्ये आणि तो तुपातल्या फोडणीचा जो सुवास आहे ना. जिरं फुटल्यानंतर त्यात थोडा हिंग आणि थोडी चवीपुरती रंगापुरती हळद घालायची. मला वाटतं आता गॅस बंद करूया, कारण आम्ही आता या फोडणीवरच हे मिश्रण जे आहे हे गाळून घेतो. सो तुम्ही सेपरेट गाळून नंतर त्यामध्ये ऍड केलं तरी काही हरकत नाही. सो आता आम्ही ना बरंच त्यामध्ये पाणी घालून त्याचं जे सारचं जे प्रमाण लागतं त्या प्रमाणामध्ये पाणी घालून एकसंध करून घेतलं. आता गॅस करूया सुरू.
आता यामध्ये साखर वगैरे काही घालू? आता मीठ आणि साखर, जर टोमॅटो जितपत आंबट असतात त्याच्या प्रमाणात ते घालायला लागतं. अजून आपण साखर घातलीच नाही आहे, त्यामुळे थोडी साखर घालायला लागेल. पण आता पाण्याचा अंश त्यामध्ये वाढलेला आहे. हां, थोडंसं चवीनुसार थोडंसं चव घ्या तुम्ही आणि अंदाजाने मीठ त्यामध्ये घालू शकता. आता याला चांगली उकळी आली आहे. आता आपण त्यात कोथिंबीर घालू. मस्त दिसतंय काकू, छान झालंय, खूप सुंदर. म्हणजे ते दिसतंय पारंपरिक पदार्थ, खूप छान. टोमॅटोचं सार करण्यासाठी लागणारं साहित्य: 4 ते 5 चिरलेले टोमॅटो, अर्धा कप खवलेलं ओलं खोबरं, बीट, आल्याचे तुकडे, 1 चिरलेलं गाजर, 2 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, मीठ, 1 मोठा चमचा साजूक तूप, 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, पाणी, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो, ओल्या नारळाचा चव, बीट, आलं, गाजर, लसूण, मिरची, मीठ आणि पाणी घालत कुकरला एक शिट्टी काढायची. आता टोमॅटोची सालं काढत हे मिश्रण वाटून घ्यायचं. तुपाच्या फोडणीत जिरं, हिंग, हळद आणि तयार केलेलं टोमॅटोचं वाटण यात गाळून घ्यायचं. त्यात थोडं पाणी, साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालत याला उकळी काढायची आणि वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झालं आपलं टोमॅटोचं सार तयार. आज आपण आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील कराड येथील जगप्रसिद्ध मस्त असा चमचमीत अख्खा मसूर कसा बनवायचा ते बघतोय. यासाठी ना मस्त असे स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण बघणार आहोत. परफेक्ट तीच चव येणार, पण आपण आज ना थोडी पूर्वतयारी देखील करणार आहोत. कारण कांदा सोप्या पद्धतीने कसा चिरायचा याचा एक हॅक मी तुम्हाला दाखवणार आहे. सो कांदा चिरण्यासाठी ही आहे मुळाकडची बाजू आणि देठाकडची बाजू. मुळाकडची बाजू आपण नाही कट करणार, तर फक्त ही देठाकडची बाजू आपण कट करून घेतो आणि याचं टर्फल काढून घेतो. आता देठाकडची बाजू जी आपण सपाट कट करून घेतली आहे ही खाली ठेवत मुळाकडची बाजू वर येईल. सुरी घ्यायची आणि ज्याने जस्ट असे कट्स लावून घ्यायचे सगळ्या बाजूने. आणि हे असं छान कट करून घेतलं की हे परत पेटल्स एकत्र जॉईन करायचे आणि सुरी घ्यायची आणि आता फक्त कट करायचं. तुम्ही बघू शकाल एकदम बारीक हा कांदा चिरला जातो. क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल. आणि माझं ऑब्झर्वेशन असं आहे की कांदा असा पूर्ण इंटॅक्ट ठेवून जर तो कट केला ना, डोळ्यातून पाणी नाही येत. रेसिपीला सुरुवात करूयात. तेल गरम केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं. जिरं मस्त तेलामध्ये फुललं याचा अर्थ ते छान शिजलं आणि त्याचा अर्क छान तेलामध्ये उतरला. आता यामध्ये घालूयात लसूण. लसूण छान आहे ना असा बारीक चिरून घ्यायचा आहे. एकदम हलकासा लसूण परतून घेऊया. लसूण हलकासा परतत आला की यामध्ये घालूयात खूप सारा बारीक चिरलेला कांदा. तुम्ही बघू शकाल कांदा एकदम बारीक फाईन कट झालेला आहे. आणि अख्खा मसूर रेसिपीसाठी ना कांद्याचा थोडा नाही बराच जास्त वापर करावा लागतो. आणि कांदे छान असे गळेपर्यंत म्हणजे एकदम तेलामध्ये एकजीव होईपर्यंत परतून किंवा शिजवून घेऊया. सो जवळपास 15 ते 20 मिनिटं कांदा मी छान परतून घेतला आणि तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात मसाले. खूप कमी मसाल्यांचा वापर होतो अख्खा मसूर बनवताना. यामध्ये जाईल कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट, त्याचबरोबर मीठ चवीपुरतं. आता हे करूयात मिक्स. आता हा मसाला कांद्यामध्ये छान मुरला. तुम्ही बघू शकाल आत्ताच काय भन्नाट दिसतंय, मस्त सुवास येतोय. आता इथे माझ्याकडे आहे मसूर, अख्खा मसूर. हा पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. साधारण 3 ते 4 वेळा धुवायचा. धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि 1-2 तास भिजवून घ्यायचं. आणि हा मस्त असा भिजवलेला अख्खा मसूर आहे. हा मसूर घालूयात यामध्ये. मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा मसूर. आता यामध्ये घालूयात पाणी. पाण्याचा वापर जास्त करायचा आहे
कारण मसूरमध्ये खूप स्टार्च असतं. हे ढवळूयात आणि मीडियम हीटवर कमीत कमी अर्धा तास झाकण न ठेवता हा मसूर शिजवून घ्यायचा. सो पुन्हा भेटूया अशाच मस्त चमचमीत रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मसूर आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप मसूर, 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ, 2 मोठे चमचे खवलेलं ओलं खोबरं, गूळ, पाणी, कोथिंबीर. अख्खा मसूर स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचा. आता मोहरी, जिरं, हिंग, लसूण परतायचा. आता गोडा मसाला, तिखट, मीठ आणि शिजलेला मसूर यात घालायचा आणि शिजवायचा. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली मसूर आमटी तयार.